नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज बनवणार आहे मटणाची एकदम वेगळ्या पद्धतीने मी ग्रेव्हीवालं मटण बनवणार आहे. तर सगळ्यात पहिलं तर 1 किलो मटण घेतलेलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला हळद, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे. व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आणि आता इथं साईडला कुकर ठेवलेलं आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून तेलामध्ये टाकलेला आहे. मस्त लाल होईपर्यंत फ्राय केलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये मटण टाकलेलं आहे. मटण आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. पहिलं वरती पाणी ठेवून, ताटामध्ये पाणी ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे. आता ताटातलं पाणी गरम झालं की आपल्याला मटणामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता व्यवस्थित असं हलवून कुकरला झाकण लावून त्याला 2-3 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. आणि मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता मटण शिजते, तो शिजलेला आहे. तर साईडला आपण मसाला बनवून घेऊया. मसाल्यासाठी मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. अजून एक मोठ्या आकाराचा कांदा मी कापून असं लांब लांब आकाराचा कापून त्याला फ्राय करून घेतलेला आहे. लाल होईपर्यंत फ्राय केलेला आहे. नंतर त्याच तेलामध्ये खोबरं, सुकं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं असं फ्राय केलेलं आहे. आता ते पण आपण साईडला काढून घ्यायचं आहे. एका ताटामध्ये सगळा मसाला काढून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण ते पण फ्राय केलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. पुदिना, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं टाकून व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. आणि नंतर 2 चम्मच खसखस आणि तीळ असं माझ्याकडे मिक्स करून ठेवलं होतं, ते टाकलेलं आहे. व्यवस्थित असा मसाला फ्राय करून घेतलेला आहे. नंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे थंड करून आणि त्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे मसाल्याची. तर पाहू शकता अशा पद्धतीने मसाला वाटलेला आहे. नंतर आपल्याला मटणाला फोडणी मारायची आहे. तर टोप ठेवलेला आहे. टोपामध्ये तेल टाकलेलं आहे. नंतर आहे ना त्याच्यामध्ये मसाला जो वाटून ठेवला होता तो मसाला टाकलेला आहे आणि घरचा मसाला टाकलेला आहे. हळद, मीठ वगैरे तर आपण पहिलंच टाकलेलं मटणामध्ये. तर शिजलेलं मटण टाकायचं आहे. आपल्याला ग्रेव्ही जेवढी हवी असेल तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मटण मस्त असं उकळून द्यायचं आहे. जोपर्यंत त्याच्यावरती तरी येत नाही तोपर्यंत मस्त असं उकळून घ्यायचं आहे. आणि नंतर मला असं वाटलं मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे. वरून थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. आणि पाहू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे आणि मस्त असं आपलं मटण तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं आहे. मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी. मटणाची थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान असं होतं, टेस्टी पण होतं. चला तर मग या खायला. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तर मोठा व्हिडिओ बघा. बाय.